You see, you don't have to be a biological mother to become a spiritual mother. आई होण्यासाठी तुम्हाला प्रत्यक्ष फिजिकली म्हणजे शारीरिकदृष्ट्या आई होण्याची गरज नाही. So if you are a biological mother too, then then you know what is motherhood actually. So you can extend it to all other beings, animal beings and plant beings and human beings. तुम्ही जर शारीरिकदृष्ट्या जर आई झालात तर मात्र तुम्हाला नक्कीच आई होणं किंवा त्याची जी ममत्व आहे ते तुम्हाला अतिशय उत्तम पद्धतीने कळू शकतं व ते तुम्ही प्राणी मात्र किंवा पशु पक्षी झाडं ह्या सर्वांपर्यंत तुम्ही ते अतिशय प्रेमाने आणि उत्तम पद्धतीने पोहोचवू शकता. Many souls, when they are born into female bodies, sometimes they choose no biological motherhood. It is a conscious choice for them. बरेच आत्मे जेव्हा स्त्री शरीर धारण करतात त्यावेळेला ते अतिशय जागरूकरित्या हे मुद्दामून चूज करतात किंवा ते मुद्दामून ठरवतात की स्त्री शरीर धारण केल्यानंतर सुद्धा मी आई होणार नाही किंवा मी कुठल्याही अपत्याला जन्म देणार नाही. So it is not a biological defect for any woman. It is only a spiritual choice for a woman to choose not to be a physical mother. त्यामुळे तिने जर त्या स्त्रीनी जर हे चूज केलेलं किंवा त्या आत्म्याने जर हे ठरवलेलं आहे की पृथ्वीवर आल्यानंतर मी आई होणार नाही तर ते त्यामुळे ते तिच्या शारीरिक तिचा दोष नसतो तो तिने ते ठरवूनच ती आलेली आहे. त्यामुळे कुठल्याही स्त्रीला आई न होण्यासाठी कुठल्याही प्रकारचा दोष द्यायची गरज नाही. Because every time a soul takes another birth, you choose different circumstances to learn different lessons and to teach different lessons to others. ज्या वेळेला एक आत्मा शरीर धारण करण्याचा ठरवतो त्यावेळेला तुम्ही वेगवेगळ्या परिस्थिती तुमच्या आयुष्यामध्ये घेऊन येता. तुम्हाला त्याच्यातनं काही शिकायला मिळतं आणि तुमच्याद्वारे इतरांनाही त्या परिस्थितीमुळे बरंच काही शिकायला मिळत असतं. On an average, a soul takes about 400 lifetimes on the Earth planet, on this Earth or any other Earth, to become a mature soul, to experience everything. तसं साधारणपणे बघायला गेलं तर एक आत्मा ह्या पृथ्वीवर किंवा इतर कुठल्या बऱ्याच पृथ्वींवर जेव्हा जन्म घेतो तेव्हा तो कमीत कमी 400 वेळा तरी जन्म घेतलेला असतो त्याने आणि त्याच्यातनंच तो समृद्ध होत जातो. So in those 400 lifetimes, half of the lifetimes would be in a male body and half of the lifetimes in a female body. More or less. त्या 400 जन्मांमधले अर्धा 200 जन्म स्त्री शरीर आणि 200 जन्म पुरुष शरीर असं त्या एका आत्म्याने घेतलेलं असतं. कमी जास्त होऊ शकतं ह्याच्यामध्ये. As a soul, the soul is neither male nor female. Soul is androgynous. आत्म्याला कुठल्याही प्रकारचं लिंग नसतं. आत्मा हा अमर आहे. त्याला स्त्री आणि पुरुष ह्याचा काहीही संबंध नसतो. But the Atma comes into a physical body, either you are male body or female body. पण तो आत्मा जो असतो तो स्त्री किंवा पुरुष कोणाचं तरी शरीर धारण करत असतो. There are different lessons to be learned in a physical body and another set of different lessons to be learned in a female body. पुरुषाच्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव असतात. तसंच अतिशय वेगळ्या प्रकारचे अनुभव स्त्रीच्या शरीरामध्ये असतात. त्यामुळे तो दोन्ही प्रकारची शरीर धारण करून ते अनुभव घेण्याचा प्रयत्न करत असतो. A male body is aggression body. A female body is a non-aggression body. So when you are born in a male body, you must know how to control your aggression. पुरुष शरीर जे आहे किंवा ते अतिशय आक्रमक असतं. पुरुषांचा जो स्वभाव असतो तो अतिशय आक्रमक असतो. स्त्रियांचा स्वभाव सहसा आक्रमक नसतो. त्यामुळे ज्या वेळेला एखादा आत्मा पुरुष शरीर धारण करतो त्यावेळेला त्यांनी ते पुरुष शरीर धारण केल्यावर त्याची जी आक्रमकता आहे ती कशी कमी करायची किंवा ती कशी कंट्रोलमध्ये ठेवायची हे शिकायला पाहिजे आहे. When a soul is born in a female body, it has to accept acceptance.
So it has to be, that soul has to be compassionate to the aggressive males. ज्या वेळेला एखादा आत्मा स्त्री शरीर धारण करतो त्यावेळेला त्यांनी स्वीकार करणे हे शिकायला हवं आहे. त्यांनी पुरुषांचं जे ॲग्रेशन आहे, पुरुषांची जी आक्रमकता आहे ती त्यांनी ॲक्सेप्ट करायला पाहिजे, त्याचा स्वीकार करणं शिकायला हवं आहे. So you can't be aggressive against the aggressive man. त्यामुळे पुरुष जर आक्रमक असेल तर तुम्ही त्याच्या विरुद्ध आक्रमक होऊ शकत नाही. You should be compassionate. As you are compassionate to your children, you should be compassionate to other children also. त्यामुळे तुम्हाला अतिशय करुणा धारण करणं गरजेचं आहे. करुणेतनं दोन्ही तुमच्या मुलांकडे जसं तुम्ही प्रेमाने आणि अतिशय करुणेने बघता तसंच तुम्हाला इतरांनाही तसंच बघायला पाहिजे आहे. When you are in the male body, you must practice non-aggression. Then you are spiritual. ज्यावेळेला तुम्ही पुरुष शरीरात असता त्यावेळेला आक्रमकता पूर्णपणे तुम्हाला सोडून द्यायला पाहिजे, तेव्हाच तुम्ही आध्यात्मिक होऊ शकता. When you are in the female body, you must accept gloriously. You must pardon everybody's sin ज्यावेळेला unconditionally. That is your spirituality. ज्यावेळेला तुम्ही स्त्री शरीरात असता त्यावेळेला प्रत्येकाची पापं तुम्ही अतिशय प्रेमाने माफ करून टाकायला हवेत. तुम्हाला खूप छान पद्धतीने तुम्ही त्यांच्याशी वागायला हवंय. त्यालाच अध्यात्म असं म्हणतात. Every soul at the end of the 400 lifetimes comes to meditation. 400 वर्ष 400 जन्म पूर्ण झाले की प्रत्येक आत्मा ध्यानामध्ये येतो. Because it takes 400 lessons for a soul either in the male body or in the female body to become matured soul. एक प्रगल्भ आत्मा होण्यासाठी 400 प्रकारचे वेगवेगळे धडे त्या आत्म्याने घेतलेले असतात. शरीर कुठलंही असो, स्त्रीचं असो किंवा पुरुषाचं असो. Only a matured soul comes into meditation. Immature souls or non-mature souls will never come into meditation. फक्त एक प्रगल्भ आत्मा ध्यानात येऊ शकतो. जो प्रगल्भ नाही किंवा जो अतिशय बाल आत्मा आहे तो ध्यानामध्ये येऊ शकत नाही. So to come into meditation, it takes 400 lifetimes. त्यामुळे ध्यानात येण्यासाठी 400 जन्म घेणं गरजेचं आहे, भाग आहे. In Bhagavad Gita, there is a shloka. Bahunam janmanam ante jnanavan mam prapadyate. Bahunam janmanam ante. After many, many lifetimes, jnanavan, a person becomes mature. Jnana means maturity. Mam prapadyate. He understands himself or herself. Bahunam janmanam ante. Jnanavan mam prapadyate. Jnanavan is a mature soul. Ajnani is immature soul. Bahunam janmanamante. After many, many lifetimes, a soul becomes a mature soul, Jnanavan. Then only a Jnanavan, Mam prapadyate. He understands himself or herself. Truly that he is a soul. It's not so in the beginning of incarnations. No. भगवद्गीतेत हे सांगितलेलं आहे की फक्त ज्ञानी आत्माच जाणून घेतो, स्वतःला जो जाणून घेतो की मी एक आत्मा आहे तोच ध्यानामध्ये येऊ शकतो. जो इमॅच्युअर सोल आहे किंवा जो प्रगल्भ किंवा बाल आत्मा आहे तो ध्यानामध्ये येऊ शकत नाही. So when people don't come into meditation, you understand that they are still immature souls. So you are compassionate to immaturity. You don't complain against immaturity. They have to grow a little more. They have to take a few more lifetimes to become mature souls. त्यामुळे ज्या वेळेला तुम्ही ध्यान सांगता व लोक ध्यानात येत नाहीत त्यावेळेला तुम्ही त्यांच्याशी अतिशय करुणेने वागायला हवं आहे. कारण त्यांची अजून ध्यानात यायची वेळ झालेली नाही. त्यांना अजून बरेच काही जन्म घ्यावे लागणार आहेत की ज्यापर्यंत त्यांचा आत्मा प्रगल्भ होईल आणि मगच तो ध्यानामध्ये येईल. A baby, when she is born, does the baby immediately walk and run? No, it takes lot of years to walk and lot of years to run. जेव्हा एक finally she will become PT Usha. जेव्हा एक बाळ जन्म घेतं तेव्हा ते लगेचच चालू शकत नाही किंवा लगेचच पळू शकत नाही. त्याला 2 वर्ष जावी लागतात की त्याला व्यवस्थित चालता येईल, पळता येईल आणि तरच ते जास्त चांगल्या पद्धतीने त्याचं क्रिया करू शकतं आणि मग नंतर ती PT उषाही होऊ शकते. So similarly, as a baby is born, a soul is born in the first lifetime. It cannot do meditation. Control of mind is difficult, impossible. But as you
keep on coming again and again in reincarnation cycle, you become mature and mature and mature. Finally, you'll realize the importance of meditation, controlling the mind, and then you come into meditation. त्याचप्रमाणे ज्या वेळेला बाळ जन्म घेतं त्यावेळेला जसं त्याला काहीच माहित नसतं, त्याला सगळं शिकावं लागतं, त्याचप्रमाणे जेव्हा आत्मा सुद्धा जन्म घेतो त्यावेळेला त्याला सगळं शिकावं लागतं पहिल्यापासून. वेगवेगळ्या प्रकारचे जन्म मरणाच्या त्याला साखळीमध्ये जावं लागतं आणि या साखळीमध्ये जात 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 तो प्रगल्भ होत जातो आणि त्याच वेळेला तो ध्यानामध्ये येऊ शकतो. In the first incarnation, the soul is called a infant soul. After a few incarnations, it is called a baby soul. After a few more incarnations, it is called a young soul. Then adolescent soul. Finally, adult soul, mature soul. It takes so many incarnations. जेव्हा तो जन्म घेतो तेव्हा तो बालात्मा असतो. थोडा प्रगल्भ झाला की तो पहिला शैशवात्मा. शैशवात्मा. Then बालात्मा. बालात्मा. Then युवात्मा. युवात्मा. Then प्रौढात्मा, mature soul. मग प्रौढात्मा, मग मॅच्युअर सोल किंवा प्रगल्भ आत्मा. Only when you become a mature soul, then you come into meditation. Who am I? What am I? All these questions come only to a mature soul, not for immature soul, not for young souls. ज्या वेळेला तुम्ही मॅच्युअर सोल होता, प्रगल्भ आत्मा होता, त्यावेळेला तुम्हाला हे प्रश्न पडतात की अरे मी कोण आहे? त्याच्याशिवाय तुम्हाला हे प्रश्न पडू शकत नाहीत आणि त्याच वेळेला ज्या वेळेला तुम्हाला प्रश्नांची हे शृंखला सुरू होते त्याच वेळेला तुम्ही ध्यानाकडे वळता. Similarly, in Bhagavad Gita, Krishna tells Arjuna, "Bahuni me vyatitani janmani tava Arjuna, tanyaham veda sarvani natum veda parantapa." ये श्लोका है भगवद गीता से. बहुनि मे व्यतीतानि जन्मानि तव Arjuna. You and I have taken several lifetimes. We have passed several lifetimes. I know about all of them, but you don't know anything about them. That is the message from Bhagavad Gita. Everybody takes many lifetimes, but only through meditation you understand that you have taken many lifetimes. Otherwise, you don't understand. You think that present life is the only life you have got. So the confusion comes. This is the shloka, Bhagavad Gita. Bahut ye vyatitani janmani tava Arjuna. मेरे और आपके अनेक जन्म हो चुके हैं. मैं सब कुछ जानता हूं मेरे बारे में, मेरे पिछले जन्मों के बारे में. आप तो नहीं जानते हैं. ये है अर्थ भगवद गीता का. यस. भगवद्गीतेमध्ये कृष्ण अर्जुनाला सांगतात की तू आणि मी एकत्र बरेच जन्म घेतलेले आहेत. मला माझे सगळे जन्म माहिती आहेत, पण तुला तुझे मागचे जन्म कुठलेच माहित नाहीत. आपल्याला असं वाटतं की आपण हा पहिलाच जन्म घेतलेला आहे, पण आपण किती जन्म आधी घेतलेले आहेत हे आपल्याला कळायला काहीच मार्ग नसतो. त्याचा एकमेव मार्ग म्हणजे ध्यान हाच आहे. So when you understand Bhagavad Gita, you will understand about this reincarnation scheme. ज्या वेळेला तुम्ही भगवद्गीता समजून घ्याल त्यावेळेला तुम्हाला हे जन्म मरणाचं चक्रही समजून जाईल. Or when you do meditation, you understand the greatness of Bhagavad Gita. किंवा तुम्ही जेव्हा ध्यान कराल त्यावेळेला तुम्हाला भगवद्गीता ही किती महान आहे, थोर आहे हे तुम्हाला समजून ह्याची तुम्हाला जाणीव होईल. Without meditation, nobody can understand Bhagavad Gita. ध्यान केल्याशिवाय भगवद्गीता कोणालाच समजू शकत नाही खरी आहे तशी. Sant Jnaneshwar could write about Bhagavad Gita because he was a great master of meditation. संत ज्ञानेश्वर महाराज जे होते त्यांनी भगवद्गीतेवर ज्ञानेश्वरी जी लिहिलेली आहे ती त्यांना का लिहिता आली तर ते अतिशय ध्यानातले ते मास्टर होते, अतिशय महान संत होते, त्यामुळेच त्यांना ती ज्ञानेश्वरी इतक्या सुंदरपणे लिहिता आलेली आहे. We read Sant Jnaneshwar's Bhagavad Gita, but we can't understand it because we are not meditators. आपण वाचतो ज्ञानेश्वरी पण आपल्याला ते कळत नाही की त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे, कारण आपण ध्यानात नाही आहोत, आपण ध्यानी नाही आहोत. Unless you start meditation, unless you become a yogi, you cannot understand Bhagavad Gita. तुम्ही ध्यान सुरू केल्याशिवाय, तुम्ही योगी झाल्याशिवाय तुम्हाला भगवद्गीता कळू शकत नाही. That's why in the Bhagavad Gita itself, Krishna tells to Arjuna, "Hey Arjun, आप योगी बनिए." त्यामुळे भगवद्गीतेतच कृष्ण अर्जुनाला सांगतात की अर्जुना तू योगी हो पहिल्यांदा. अर्जुन तो योद्धा थे, महान योद्धा, और श्री कृष्ण ने महान योगी. एक महान योगी एक महान योद्धा से कह रहा है, अरे बाबा आप भी योगी बनिए.
ये है भगवद गीता का संदेशा. श्री कृष्ण एक महान योगी होते, अर्जुन महान योद्धा होता, पण एक महान योगी जो होता तो एक महान योद्ध्याला सांगतो की अरे बाबा तू पहिल्यांदा योगी हो. हाच सगळ्या भगवद्गीतेचा सार आहे. तपस्विभ्योऽधिको योगी ज्ञानिभ्योऽपि मतोऽधिकः कर्मेभ्यश्चाधिको योगी तस्मात् योगी भव अर्जुन. तस्मात् योगी भव. हे अर्जुन, आप योगी बनिए बाबा. क्या कर रहे हैं आप? महान योद्धा हैं, नमस्कार महान योद्धा को, परंतु जब तक आप महान योगी नहीं बनेंगे आपको सचमुच हम प्रणाम नहीं करेंगे आपको. कृष्ण अर्जुनाला म्हणतात की तू इतका महान योद्धा आहेस, पण तू जोपर्यंत योगी होत नाहीस तोपर्यंत त्याचा काही उपयोग नाही. तू योगी जेव्हा होशील त्यावेळेला मी तुला प्रणाम करेन. आप प्राइम मिनिस्टर भी हैं, चीफ मिनिस्टर भी हैं, बिरला भी है, टाटा भी है, परंतु जब तक आप योगी नहीं बनेंगे हम आपको आदर सम्मान नहीं देंगे. तुम्ही प्राइम मिनिस्टर असा, चीफ मिनिस्टर असा, बिर्ला असा किंवा टाटा असा, जोपर्यंत तुम्ही योगी होत नाही तोपर्यंत तुम्हाला आम्ही मान देऊ शकत नाही. Because unless you try for yoga, you will not become a yogi. And to try for yoga, you must be a mature soul. How can I do pranam to an immature soul who doesn't want meditation? No way. Even if you are Prime Minister, Chief Minister, Birla, Tata, no, you are immature soul until you come to meditation. तुम्ही कोणीही जर ध्यान करत नसाल, कोणी कितीही महान असो, पण तरी सुद्धा जर तुम्ही योगी झाला नाही, तुम्ही जर ध्यान केलं नाही, तर आम्ही तुम्हाला कसं काय प्रणाम करायचा? तुम्ही जर इमॅच्युअर असाल, प्रगल्भ नसाल, तर कसं काय एका प्रगल्भ आत्म्याने कसं काय तुम्हाला प्रणाम करायचा? Okay, you are a Prime Minister, you are a Chief Minister, you are a Birla, you are Tata, you are great in your class, but your class is still immature class. You have not graduated to a mature class. You have to take a few more lifetimes to come into maturity, to come into meditation, to become a yogi. तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये अतिशय महान असाल, पण तरी सुद्धा जेव्हा तुम्ही ध्यानात आलेलं नाहीत, त्यामुळे तुम्हाला ध्यानात येण्यासाठी तुम्हाला बरेच अजून जन्म घ्यावे लागतील बहुधा. आणि जोपर्यंत तुम्ही ध्यानात येत नाही किंवा जोपर्यंत तुम्ही योगी होत नाही तोपर्यंत त्याचा काहीच उपयोग नाही. So what is the message of Bhagavad Gita? Tapasvibhyodiko yogi, ज्ञानिभ्योऽपि मतोऽधिकः कर्मेभ्यश्चाधिको योगी तस्मात् योगी भव. आप योगी बनिए बाबा. क्या कर रहे हैं आप घर में बैठकर लॉकडाउन में? ध्यान नहीं कर रहे. लॉकडाउन क्यों है? ध्यान के लिए. क्या कर रहे हैं आप घर में? बेकार की बातें अक्सर सुबह से लेकर शाम तक. ऐसा नहीं होना बाबा. अरे को ध्यान को अपनाइए. बिकम ए योगी. You have a Bhagavad Gita in your home, but you are not become a yogi. What is the point of having the Bhagavad Gita in your home? Jnaneshwari. तुमच्या घरी भगवद्गीता आहे, ज्ञानेश्वरी आहे, सगळे ग्रंथ आहेत, पण लॉकडाऊनचा काय उपयोग आहे? तुम्ही दिवसभर घरी बसून आहात. लॉकडाऊन हे फक्त ध्यानासाठीच आहे. दिवसभर आपण वेगवेगळ्या प्रकारची बडबड करत राहतो, ज्याला काही अर्थ नसतो. पण तुम्ही ध्यान जर केलं तर तुमचं जीवन जास्त चांगल्या पद्धतीने समृद्ध होऊ शकतं. भगवद्गीतेचा हाच मेसेज आहे, हाच संदेश आहे की आधी तुम्ही योगी व्हा. ह्या लॉकडाऊनचा जो फायदा आहे तो घ्या आणि तुम्ही ध्यानाला सुरुवात करा. If there is Jnaneshwari in your home, and if you are not doing meditation, it means that you don't know what is Jnaneshwari. You don't know something Jnaneshwari at all. तुमच्या घरी जर ज्ञानेश्वरी असेल आणि तुम्ही तरी सुद्धा जर ध्यान करत नसाल, तर त्याचा अर्थ असा स्पष्ट होतो की तुम्हाला ज्ञानेश्वरीमध्ये काय लिहिलेलं आहे हे अजिबात माहित नाही. आणि संत ज्ञानेश्वर काय होते हे तर त्याहूनही माहित नाही. And if you have become a meditator, a yogi, Jnaneshwari is not required because you are a Krishna now. ज्या वेळेला तुम्ही आणि जर तुम्ही मेडिटेटर ध्यानी झालात, तुम्ही जर योगी बनलात, तर ज्ञानेश्वरीची गरजच नाहीये, कारण तुम्ही स्वतःच कृष्णासारखे झालेला असाल. From your mouth, if you are a yogi, only Bhagavad Gita comes out. त्यामुळे तुम्ही जर योगी झालात तर फक्त भगवद्गीताच तुमच्या मुखातून बाहेर येईल. When you become like a Krishna, you become a Yogeshwara. Another book on Bhagavad Gita or Upanishad or Bible or Quran, nothing is required for you. तुम्ही ज्या वेळेला योगी होता, ज्या वेळेला तुम्ही कृष्णाप्रमाणे होता, त्यावेळेला कुठलीही भगवद्गीता, बायबल, ज्ञानेश्वरी याची काहीच गरज नसते. So to be spiritual, you have to do meditation, Baba. म्हणून आध्यात्मिक होण्यासाठी तुम्हाला आधी ध्यान करायला पाहिजे. My mother was a great soul, but she was doing a lot of puja for many years. Even when I came into meditation, I was talking about meditation. She said, "Oh, chup बैठ रहे, मैं पूजा करूंगा."
माझी आई पूजा करायची. जेव्हा मी शिकलो, मी ध्यान करायला सुरुवात केली आणि मी तिला सांगायचो, की पूजेची गरज नाहीये, ध्यान केलं पाहिजे. ती म्हणायची, "गप्प बस रे बाबा, मला माझी पूजा करू दे." After 20 years of my coming into meditation, one day she came and sat by my side. She said, 20 uh, 20 वर्ष झालं. मी ध्यानात आल्यानंतर 20 वर्षांनी एक दिवशी ती माझ्याजवळ आली आणि बसली. मैं बोला, अरे आज क्या बात है, मेरे पास आकर बैठी गए आप? She said, I have taken a decision. I said, Baba, what decision you have taken? आज से पूजा बंद, ध्यान शुरू. माझ्याजवळ बसून ती मला म्हणली, की "मी एक निर्णय घेतलेला आहे." मी म्हणलं, "काय निर्णय घेतलायस?" तर म्हणे, "आजपासनं पूजा बंद आणि ध्यान सुरू." See, then after she started meditation at the age of 70, she did meditation until she left her body for the next 15 years, every day 5 hours. तिने वयाच्या 17व्या वर्षी ध्यानाला सुरुवात केली आणि जोपर्यंत तिने हा देह सोडला 15 वर्ष ती ध्यान करत होती. रोज 5 तास. So when she finally left her body at the age of 86 or so, Mahavatar Babaji came and took her to higher worlds. ज्यावेळेला तिने 5 तास रोज ध्यान केलं, त्यावेळेला जेव्हा शरीर सोडायची वेळ आली, तेव्हा स्वतः महाअवतार बाबाजी आले आणि ते तिला अतिशय उच्च मितीमध्ये घेऊन गेले. If you don't die with meditation, only your parents in the other side will come and take you. But if you are a yogi, great yogis will come and take you. ध्यानात नसताना जर तुमचा मृत्यू झाला, तर तुमचे नातेवाईक किंवा तुमचे पालकच तुम्हाला घ्यायला येतील. पण तुम्ही जर योगी झालात, तर अतिशय महान मास्टर्स जे असतात किंवा आपण विभूती म्हणूयात, तर ते तुम्हाला घ्यायला येतील आणि तुम्हाला त्यांच्या जगात घेऊन जातील. In 1986, when I first met Loksam Rampa in my meditation, I asked him, when I finally leave my body, you must come and receive me. 1986 मध्ये मी लोपसन रामपांना सांगितलं, की मी जेव्हा माझं शरीर सोडीन, तेव्हा तुम्ही मला घ्यायला या. You see, we make already arrangements for our departure. आम्ही माझ्या प्रस्थानाची आधीच सगळी तयारी केलेली आहे. We have come this way, we have to go this way. आपण एका बाजूने आलोय, आपण दुसऱ्या बाजूने आपल्याला परत जायचंय. What is born must die. ज्याचा जन्म झाला आहे, त्याचा विनाश नक्की आहे. And whatever dies comes back again in another birth. ज्याचा विनाश होतो किंवा जो मरतो तो परत जन्म घेतो. जातस्य हि ध्रुवो मृत्यु ध्रुवम जन्म मृतस्य च तस्मात् अपरिहार्यते न त्वं शोचितुम अर्हसि. ये है भगवद गीता का. जैसे ही आप जन्म देते हैं, आपका मरण तो निश्चित है, और जैसे ही आप मौत निश्चित है, फिर दोबारा जन्म भी निश्चित है. ये जो आना जाना है, इसके लिए कोई भी शोकित नहीं होता है. If you are crying for anything, any janma or any maut, you are immature soul. Mature souls don't cry for anything. ज्या वेळेला जन्म घेतलेला असतो त्यावेळेला मृत्यू हा निश्चित आहे. हेच भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे. तुम्ही जर इमॅच्युअर आत्मा असाल किंवा बाल आत्मा असाल, तर तुम्ही जन्म किंवा कोणी मृत्यू पावलं तर तुम्ही रडाल. जे मॅच्युअर किंवा प्रगल्भ आत्मे असतात ते मृत्यू पावल्यावर कोणीही कधीच रडणार नाहीत. Are you a matured soul or immature soul? आपण कोण आहात? To find out, supposing your son dies in front of you, will you be unhappy? If you are unhappy, you are immature soul. If you are not unhappy, you are mature soul. तुम्ही कोण आहात? प्रगल्भ आत्मा आहात का प्रगल्भ आत्मा नाही आहात? कोण आहात तुम्ही? बाल आत्मा आहात. तुमचा मुलगा जर आज तुमच्या समोर मेला किंवा त्याचा जर मृत्यू झाला, तर तुम्ही रडलात तर तुम्ही बाल आत्मा आहात. तुम्ही जर रडला नाही तर तुम्ही प्रगल्भ आत्मा आहात. 2500 years back, in a village, one lady, Kisa Gautami, her 4-year-old boy, he died. So she was crying. She was asking everybody, is there anybody to bring back my boy into life again? They said, one gentleman is there outside the village. A great master is there. He will give your son life back again. So she ran there and she saw Gautama Buddha, this Kisa Gautami. She put the body there. She says, my only child, 4-year-old child, can you bring my son back to life? He said, okay, I want some mustard seeds.
Go and get some mustard seeds from a house where there is no death. Then I can prepare something out of those mustard seeds and give your life to your son. I'll make him alive again. Buddha said. She ran into the village. She asked from every house a few mustard seeds, Rai ke beach. And only in that house where there is no death. And every house has death. She came to know that it's not only her son who dies, everybody, there is death everywhere. So she came back to the Buddha after burying the son. Okay, she said, now I want to become a mature soul. You please teach me something else other than what I know. Then he said, okay, come and join in meditation. Do breathing. Anapanasati karo, Baba. So wo Kisa Gautami bhi, she became a highly enlightened soul. You please tell this story in Marathi. 2500 वर्षांपूर्वी किसा गौतमी नावाची एक स्त्री होती. तिचं 4 वर्षाचं बाळ अचानक मृत्यू पावलं आणि तिला ते बाळ परत तिचं त्याच्यावर इतकं प्रचंड प्रेम होतं की तिला ते बाळ परत यायला हवं होतं. तर ती सगळ्यांकडे ती हे करत होती, दयायाचना करत होती की कोणी माझ्या बाळाला परत आणू शकेल का? तर कोणतरी तिला सांगितलं की असं एक जण महात्मा आहेत जे तुझ्या बाळाला परत जिवंत करू शकतील. त्यामुळे मग ती त्यांच्याकडे गेली तर तिथे तिला बुद्ध भेटले. बुद्धांनी तिला सांगितलं की हो, माझं एक काम कर, कुठल्याही एका घरामधनं मला अशा घरामधनं की जिथे कुठेही मृत्यू कोणीही पावलेलं नाही, अशा ह्याच्यातनं घरातनं मला एक 4 दाणे मोहरीचे आणून दे. म्हणजे मग मी त्याचं काहीतरी हे तयार करून तुझ्या मुलाला पाजून त्याला मी परत जिवंत करू शकतो. ती खूप गावामध्ये सगळी घरं फिरली, पण तिला कुठेही 4 दाणे मोहरीचे असे मिळाले नाहीत, की ज्या घरामध्ये मृत्यू झालेला नव्हता. मग तिच्या हे लक्षात आलं, की फक्त तिचा मुलगाच मेलेला नाहीये तर किंवा त्याचाच मृत्यू झालेला नाही. तर असं अनेक ठिकाणी, अनेक घरांमध्ये किंवा प्रत्येक घरामध्येच कोणी ना कोणीतरी हे जग सोडून गेलेलं आहे. मग हे समजल्यानंतर ती बुद्धाकडे आली आणि मग ती त्याला म्हणली, की "बापरे! मला एक प्रगल्भ आत्मा होण्याची इच्छा आहे. तर कृपया तुम्ही मला ध्यान शिकवा." This is the greatest story from Buddha's life. We all know about it in India. And if still you are crying for any death of your family member or your neighbor or your friend, you are still immature soul. And so you have to practice meditation to become a mature soul, Baba. This is the message from Bhagavad Gita. Yogi Bhava Arjuna. ही अतिशय एक सगळ्यांना माहीत असलेली गोष्ट आहे. त्यामुळे तुम्हाला आधी ध्यान करायला शिकलं पाहिजे. तुम्हाला आधी प्रगल्भ आत्मा होणं अतिशय गरजेचं आहे. भगवद्गीतेचा हाच संदेश आहे, की तुम्ही आधी योगी व्हायला हवं आहे. Gautama Siddhartha, a prince from Kapila Vastu, son of Shuddhodana, became the greatest yogi in 5.5 years. So why can't you and I become yogi? We don't have to go to Himalayas, but we follow the method, the direction given by Buddha. We sit at our home, close our eyes and observe our breathing. Then you become a Buddha yourself. You become a yogi yourself. 2500 वर्षापूर्वी एक राजकुमार जर 5-5.5 वर्षामध्ये जर योगी होऊ शकतो, गौतम बुद्ध होऊ शकतो, तर आपण का नाही होऊ शकत? आपल्याला फक्त काय करायचंय, तर आपल्याला आपल्या घरी बसायचंय आणि आला गेला प्रत्येक श्वास बघायचा आहे. दुसरं काहीच करायचं नाहीये. Gautam Siddhartha became Gautam Buddha through sincerity and seriousness in meditation. गौतम सिद्धार्थ जो होता तो गौतम बुद्ध झाला. अतिशय प्रामाणिकपणे त्यांनी प्रयत्न केले आणि ध्यान केलं. So sincerity plus seriousness in meditation is equal to Buddhahood. त्यामुळे प्रामाणिकपणा आणि काय म्हणू आपण त्याला की प्रामाणिकपणा आणि रोजची प्रॅक्टिस किंवा रोजची ध्यानाची साधना ह्यालाच हे तुम्हाला नक्कीच बुद्धत्वाकडे नेईल. In Bhagavad Gita it is said, Shraddhavan labhate gnanam. जिसके पास श्रद्धा होती है ना वो अवश्य ज्ञानी बनेगा. What is Shraddha? Shraddha is equal to sincerity plus seriousness is equal to Shraddha. That is the equation. आपके पास श्रद्धा नहीं है तो आप ज्ञानी नहीं बनेंगे. You won't become mature. You must have Shraddha. You must have sincerity and seriousness to become a jnani, to become a mature soul. When you become a mature soul, all lamentation goes away from you. You become suffering less. You attain nirvana. Why is suffering?
Who asked you to suffer? It is your choice to suffer because you don't want meditation. You are lazy soul. If you follow Bhagavad Gita, if you follow Jnaneshwari, you will do meditation and you will become a mature soul and you will come out of suffering. Who will तुम्हाला come out of suffering? Everybody. ज्या वेळेला तुम्ही ध्यान कराल, ज्या वेळेला तुम्ही भगवद्गीतेचं हे अध्ययन कराल आणि ध्यानात याल, ज्यावेळेला तुम्ही योगी व्हाल, त्यावेळेला तुम्ही सर्व प्रकारच्या तुमच्या दुःखातून बाहेर याल. तुम्हाला जर दुःखातून बाहेर यायचं असेल, तर त्याआधी तुम्हाला बसून ध्यान केलं पाहिजे. तुमच्या स्वतःला जाणून घेतलं पाहिजे. तरच तुम्ही या सगळ्या ह्याच्यातनं मुक्त व्हाल आणि ध्यानामधनं मुख्य म्हणजे तुमच्या सगळी दुःख अतिशय उत्तम पद्धतीने त्याच्यातनं तुम्ही बाहेर येऊ शकाल. If you are worried about corona and death, you are an immature soul. तुम्हाला जर करोना आणि मृत्यू या दोन्हीची जर भीती वाटत असेल आणि तुम्हाला जर अतिशय काळजी वाटत असेल की आता काय होईल, तर तुम्ही एक अतिशय बाल आत्मा आहात. अरे ये संतों का भूमि है महाराष्ट्र, ज्ञानेश्वरी का भूमि है, संत ज्ञानेश्वर का भूमि है. यहाँ भी आप मौत से डरते हैं? कोई बात है क्या? शर्म की बात है बाबा. ही संतांची भूमी आहे महाराष्ट्र. तरी सुद्धा इथे जर तुम्ही मृत्यूला घाबरत असाल, तर हे अतिशय गंभीर बाब आहे. त्याला काहीच अर्थ नाही. पांडुरंग विठल भजन करते हैं, परंतु ध्यान क्यों नहीं करते आप? ध्यान के अभ्यास क्यों नहीं करते? योगी क्यों नहीं बनते? पांडुरंग आणि विठ्ठलाचं तुम्ही भजन करता, पण मग तुम्ही ध्यान का नाही करत? तुम्ही योगी का नाही होत? अरे बाबा, भजन इज गुड, बट ध्यान इज द बेस्ट. फ्रॉम गुड यू बिकम बेटर, फ्रॉम बेटर यू बिकम बेस्ट. भजन हे चांगलंच आहे, पण ध्यान हे अतिशय उत्तम आहे, अत्युत्तम आहे. त्यामुळे तुम्ही चांगल्यापासून अतिशय जे उत्तम आहे, अत्युत्तम आहे, त्याच्यापर्यंत का जात नाही? The message of PSSM is that everybody should become a mature soul immediately. Everybody should become a yogi immediately. Do meditation and observe the breath. When you observe the breathing, you become a master of meditation. PSSM म्हणजे पिरॅमिड स्पिरिच्युअल सोसायटीज मुवमेंटचा हाच संदेश आहे की तुम्ही ताबडतोब योगी व्हायला पाहिजे. योगी होण्यासाठी तुम्हाला काय करायचंय, तर आला गेला प्रत्येक श्वास फक्त बघायचा आहे. Meditation is सर्व रोग निवारणी, सर्व रोग हारिणी. ध्यान म्हणजे सर्व रोग निवारणी, सर्व रोग हारिणी. निवारणी मीन्स जो आने वाले रोग है वो नहीं आएंगे. हारिणी मीन्स जो है अभी रोग, वो आप रोग मुक्त हो जाएंगे. निवारणी म्हणजे जे येणारे रोग आहेत ते येणार नाहीत आणि जे हारिणी म्हणजे जे रोग ऑलरेडी आहेत, जे आधीच आहेत, ते सगळे त्याच्यातनं तुम्ही मुक्त होऊन जाल. नॉट हारिणी, हारिणी. हारिणी. निवारणी अँड हारिणी. हारिणी. हारिणी म्हणजे जे रोग आधीच आहेत त्याच्यातनं तुम्ही मुक्त होऊन जाल. So, if you want to be free of suffering, you must do meditation, Baba. त्यामुळे तुम्हाला दुःखातनं जर मुक्त व्हायचं असेल, तर तुम्हाला ध्यान करणं अतिशय गरजेचं आहे. Sant Jnaneshwar did not go to Himalayas. He became master wherever he is. As a small boy, you become adult. You got white hair also. दाढ़ी भी आया, फिर भी आप ध्यान नहीं कर रहे. गजब की बात है. शोषणीय स्थिति है ये. दाढ़ी आ गया, फिर भी आप ध्यान में नहीं आए. संत ज्ञानेश्वरांनी हिमालयात जाऊन ध्यान केलं नाही. ते जिथे होते तिथेच त्यांनी एक लहान मूल होते ते तिथेच त्यांनी ध्यान केलेलं आहे. तुम्हाला आता दाढी पण आलेली आहे, तुम्ही ती पांढरी पण झालेली आहे, तरी सुद्धा तुम्ही अजून ध्यान केलं नाही. ही अतिशय गंभीर आणि अतिशय खेदाची बाब आहे. All the family members of Sant Jnaneshwar are greatest masters. How about your family? संत ज्ञानेश्वरांचे सगळे भाऊ आणि त्यांचे सगळ्या घरातील सगळे लोक हे अतिशय उच्च दर्जाचे संत किंवा अतिशय ग्रेट मास्टर्स होते. पण तुमचं काय? तुम्ही आहात का आणि तुमच्या फॅमिली मेंबर्स तरी आहेत का? A person from Andhra Pradesh, should he tell about Maharashtrians, about Sant Jnaneshwar? Very, very funny. मी एक आंध्र प्रदेश मधला माणूस आहे. मी तुम्हाला महाराष्ट्रातील लोकांना ज्ञानेश्वरांबद्दल सांगावं हे किती गमतीशीर आहे. Very funny, isn't it? Whereas you should have gone to Andhra Pradesh and told about Jnaneshwari. Why I am coming there to Maharashtra to inform you about Jnaneshwari? To inform you about the meditation. As Jnaneshwari people, as Santon ka bhumi, you should have converted whole of Maharashtra into Santon ka bhumi आज तक करना था. क्यों नहीं कर रहे आप? आज से करेंगे हम, ये निश्चय देंगे.
From today onwards, we'll be convert whole Maharashtra into Dhyan Maharashtra, Yoga Maharashtra, Santon ki Maharashtra. Every person will become a master of meditation. ज्ञानेश्वर महाराष्ट्र ही ज्ञानेश्वर महाराजांची भूमी आहे, महान थोर संतांची भूमी आहे. तिकडनं मला लोक आंध्र प्रदेशमध्ये येऊन सांगायला हवं होतं, की असे-असे महाराष्ट्रातले थोर संत आहेत, त्यांनी ध्यान सांगितलेलं आहे आणि तुम्ही पण करा. पण आता हे उलटं झालेलं आहे. मी आंध्र प्रदेशमधला एक माणूस आहे. मी आज महाराष्ट्राच्या लोकांना येऊन सांगतोय, की अरे ज्ञानेश्वरांसारखं तुम्ही ध्यानाला बसा. त्यांच्यासारखे तुम्ही योगी व्हा, त्यांच्यासारखे तुम्ही संत व्हा. हे कसं काय? हे किती गमतीशीर आहे. हे किती विरोधाभास आहे या गोष्टीमध्ये. पण आजपासून आपण हे सगळेजण करणार आहोत. सगळेजण मिळून पूर्ण महाराष्ट्र हा ध्यानी बनवणार आहोत. पूर्ण महाराष्ट्रातील लोक ही आजपासून रोज प्रत्येकाने हा संकल्प घ्यायचा आहे, की पूर्ण महाराष्ट्राला आपण ध्यान शिकवणार आहोत. No doctor, no medicine, no hospital, no surgery. Only Jnaneshwari, only meditation, only Anapanasati. कुठल्याही प्रकारचा डॉक्टर नाही, कुठल्याही प्रकारची शस्त्रक्रिया नाही, औषध नाही, फक्त आनापानसती ध्यान. फक्त ज्ञानेश्वरी. आणि फक्त ज्ञानेश्वरी. फक्त ज्ञानेश्वरी प्लस फक्त आनापानसती बाबा. फक्त ज्ञानेश्वरी आणि फक्त आनापानसती. Right from headache to cancer. No medicine, no doctor. Only फक्त ज्ञानेश्वरी and फक्त आनापानसती. डोकेदुखीपासून कॅन्सर पर्यंत फक्त ध्यान. नो मेडिसिन, औषध नाही, सर्जरी नाही, फक्त आनापानसती आणि फक्त ज्ञानेश्वरी. And when death comes, we'll accept death because there's no death. आणि ज्यावेळेला आपल्याला मृत्यू येईल त्यावेळेला आपण तो मृत्यू अतिशय आनंदाने सामोरे जाऊ, कारण तो मृत्यू नसतोच. अरे कृष्णा भी मर गया, संत ज्ञानेश्वर भी मर गया, बुद्ध भी मर गया, हम भी मरेंगे, उसमें क्या आपत्ति है? कृष्ण हम तो ऊपर से आए हैं, ऊपर जाएंगे, आपत्ति कहाँ है? कृष्णाने सुद्धा देह सोडला, ज्ञानेश्वर महाराजांनी संजीवन समाधी घेतली. सगळ्यांनी त्यांचे देह हे सोडलेलेच आहेत. पण जिथून आलेलो आहोत तिथे आपण परत जाणार आहोत. त्याच्यामध्ये खेद करण्यासारखं काय आहे? You are the Atma. You are not the body. There is a birth and death of the body, but there is no birth and death for the Atma. शरीर हे नश्वर आहे, त्याला जन्म आणि मृत्यू आहे, पण आत्म्याला जन्म आणि मृत्यू नाहीये आणि आपण आत्मा आहोत. त्यामुळे मृत्यूची भीती करण्याची गरज नाही. While you are living in the physical body, live like an Atma. ज्यावेळेला तुम्ही शरीरात आहात, या भौतिक शरीर धारण केलेलं आहे, त्यावेळेला आत्म्याप्रमाणे राहा. If now at this time Himangi madam dies, I don't cry. I'll celebrate. I'll give chocolates to everybody. आता ह्या वेळेला जर हिमांगी मॅडमचा मृत्यू झाला तर मी रडणार नाही, मी सेलिब्रेट करीन, मी सगळ्यांना चॉकलेट्स वाटेन. मेरे पास चॉकलेट्स है अभी. माझ्याकडे आता चॉकलेट्स आहेत. हिमांगी मैडम, आई एम वेटिंग फॉर युअर डेथ. हिमांगी मॅडमच्या मृत्यूसाठी मी वाट बघत आहे. So celebrate everything, birth and death. त्यामुळे प्रत्येक क्षण तुम्ही आनंदातच साजरा केला पाहिजे, जन्म असो वा मृत्यू असो. This is what exactly happened about 25 years back in Tirupati. I went to one of our master's house. His daughter's birthday was there. 3 years old daughter birthday. I took some chocolates. I went to their house. And the birthday celebrations were happening. I gave half of the chocolates to the child. Half of the chocolates I kept for myself. Then they asked me, why you are keeping those half of the chocolates? Supposing this child dies now, I will give the rest of the chocolates. This is what happened 25 years back in Tirupati. 25 वर्षापूर्वी तिरुपतीमध्ये मी एक वाढदिवसाच्या ह्याला गेलो होतो. वाढदिवसाची पार्टी होती, तिथे मी गेलो होतो. 3 वर्षाची मुलगी होती. तर त्या अर्धी चॉकलेट, माझ्याकडे चॉकलेट्स होते, मी चॉकलेट्स घेऊन गेलो होतो. त्याच्यातली अर्धी चॉकलेट्स मी तिला दिली आणि त्यांना अर्धी चॉकलेट्स मी माझ्याकडे ठेवली. त्यांनी विचारलं की अर्धी चॉकलेट्स तुम्ही कशासाठी ठेवली? तर मी म्हणलं की जर ही आता तुम्ही हे वाढदिवस सेलिब्रेट करता आहात, साजरा करता आहात, पण जर हिचा आता मृत्यू झाला तर ही अर्धी चॉकलेट्स मी तुम्हाला त्याच्यासाठी देईन, ते पण तुम्ही साजरं केलं पाहिजे. ही सत्य घटना 25 वर्षापूर्वी तिरुपतीमध्ये झालेली आहे. So coronavirus has come to warn everybody. Hey guys, you do meditation, otherwise I will take you.
करोना व्हायरस तेवढ्यासाठीच आलेला आहे की बाबांनो ध्यानाला सुरुवात करा, नाही तर मी तुम्हाला घेऊन जाणार आहे. You become a meditator and you become a Shakahari. तुम्ही Then एक ध्यानी व्हा, I will not come to you. तुम्ही एक ध्यानी असाल आणि तुम्ही जर शाकाहारी असाल तर मी तुमच्याकडे येणार नाही. If you are not a meditator, if you are not a Shakahari, you are an immature soul. I will take all immature souls to the higher worlds to give maturity there, training there. तुम्ही जर शाकाहारी असाल, तुम्ही जर ध्यानी असाल तर मी तुमच्या सर प्लीज कॅन यू रिपीट इट अगेन. Corona is telling to everybody, if you are not a mature soul, if you are not a meditator, if you are not a Shakahari, अहिंसात्मक नहीं है, तो मैं आपको ऊपर लेके जाऊंगा, वहां ट्रेनिंग दूंगा आपको. करोना सर्वांना सांगत आहे की तुम्ही जर शाकाहारी नसाल, तुम्ही जर अहिंसावादी नसाल, तुम्ही जर मांसाहार करत असाल, ध्यानी नसाल, तर मी तुम्हाला सगळ्यांना घेऊन जाईल तिकडे वरच्या मितीमध्ये आणि तिथे तुम्हाला जाऊन सगळं मला हे तुम्हाला शिकवावं लागणार आहे. It is your choice whether to stay on this earth or go to higher worlds. If you want to go to higher worlds, I will help you. हा तुमचा चॉईस आहे, तुम्ही हे ठरवायचं आहे. तुम्हाला जर उच्च मितींमध्ये जायचं असेल तर मी तुम्हाला मदत करायला इथे आहे, तयार आहे. So become a mature soul. The corona is warning all the earth people, right from China to USA, from Indonesia to Brazil. Everybody, hey guys, you do meditation, become mature soul. You become a satyahari, shakahari, अहिंसात्मक बनिए, नहीं तो मैं आपका स्वागत करूंगा ऊपर लेके जाकर. त्यामुळे करोना सगळ्यांना सांगत आहे की तुम्ही अहिंसावादी व्हा, शाकाहारी व्हा, ध्यानी व्हा. सगळ्यांना, अगदी महाराष्ट्राचा काही संबंध नाही, सगळे इटली, ब्राझील, अमेरिका सगळ्यांना तो सांगत आहे की तुम्ही आधी शाकाहारी व्हा. तुम्ही जर इथे झाला नाही तर तुम्हाला सगळ्यांना वर घेऊन जावं लागणार आहे आणि तिथे मला हे सगळं तुम्हाला शिकवावं लागणार आहे. तिथे तुमचं मी स्वागत करणार आहे. Gandhiji went to England, but still he never became a meat eater. So why are there meat eating people in India, in Maharashtra? What a sorry state of affairs. गांधीजी इंग्लंडला गेले होते पण तरी सुद्धा ते कधीच त्यांनी मांसाहार केला नाही. मग भारतातील किंवा महाराष्ट्रातील लोक का मांसाहार करत आहेत? काय गरज आहे मांसाहार करायची? You are born in India, मेरा भारत महान, फिर भी आप मांसाहारी है? अरे तो ये तो रोने की बात है, गंभीर बात है, एब्सोल्युटली स्टूपिड बात है. हमें ऐसा नहीं होना चाहिए. PSSM is working for शाकाहार भारत, अहिंसा भारत. बाबा, भारतासारख्या पुण्यभूमीमध्ये जन्म घेऊन सुद्धा जर आपण अहिंसा आणि शाकाहारी होऊ शकत नाही, आपण मांस आणि मच्छी खाऊ शकतो, मटण खातो, तर अतिशय दयनीय अवस्था आहे आपली. आणि PSSM, पिरामिड स्पिरिच्युअल सोसायटीज मुवमेंट ही फक्त शाकाहार पसरवण्यासाठी अतिशय उत्तम पद्धतीने काम करत आहे. how can the mothers cook meat and give that meat, that rakshasahar, to their children? How can this happen? What kind of a mother are you? Are you a rakshasa or a mother? आया आपल्या मुलांना मांस कसं काय शिजवून खायला घालतात? तुम्ही राक्षस आहात का एक आई आहात? This is Mother's Day. I want every mother to become a Shakahari. You cannot bring any meat in your home. You cannot feed your children to become Rakshasas. आज मातृदिन आहे, मदर्स डे आहे. आजच्या दिवशी मला सगळ्या आयांनी शाकाहारी व्हायला हवं आहे. कोणत्याही आईनी आजपासून घरामध्ये मांस, मच्छी, अंड सुद्धा आणायचं नाही आणि आपल्या मुलांना फक्त शाकाहारी जेवण शिजवून खायला घालायचं आहे. चलिए अब थोड़ा हम ध्यान में बैठेंगे. आता आपण थोडा वेळ ध्यानात बसूया. 10 मिनट. 10 मिनिट, 10च मिनिटं. Please put everybody into meditation. I will play the flute. सगळ्यांनी आता ध्यानात बसायचं आहे. आपले चष्मे काढून ठेवायचे आहेत. डोळे बंद करायचे आहेत. अतिशय सुखासन आहे, ज्या कुठल्याही ह्याच्यात तुम्ही बसू शकता आसनामध्ये. शांतपणे रिलॅक्स पोझिशन मध्ये बसायचं आहे आणि पत्रीजी आपल्यासाठी बासरी वाजवणार आहेत. आपण 10च मिनिटं ध्यान करणार आहोत. Be with your breath, my dear friends. Anapanasati. आला गेला प्रत्येक श्वास बघायचा आहे. तुमच्या श्वासाबरोबर राहायचंय. आन म्हणजे श्वास आत घेणे, अपान म्हणजे बाहेर सोडणे आणि सती म्हणजे ह्या आल्या गेल्या श्वासाबरोबर राहणे. Remember, we are all great souls, either in the male body or the female body. हे लक्षात ठेवा की आपण एक अतिशय महान आत्मा आहोत. मग ते शरीर कुठलंही असो.
स्त्रीचं असो व पुरुषाचं असो. वी आर ऑल संत ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वर के पुत्र हैं, हम सब ज्ञानेश्वरी के वारस हैं. आपण सर्व संत ज्ञानेश्वरांचे बच्चे आहोत आणि ज्ञानेश्वरी हाच आपला वारसा आहे. सो हम संतों की भूमि से हैं, महाराष्ट्र. आपण संतांच्या भूमीतनं आलेलो आहोत, महाराष्ट्र. तो चलिए हम भी संत बनेंगे. चला आपणही सगळेजण संत होऊया. संत यानी सदा संतुष्ट. संत म्हणजे सदा संतुष्ट असलेला. हम कैसे बनेंगे सदा संतुष्ट? केवल ध्यान के अभ्यास के माध्यम से. सदा संतुष्ट आपण कसं राहणार? फक्त ध्यानानेच हे होऊ शकतं. ध्यानाच्या अभ्यासातनच हे होऊ शकतं. मेडिटेशन मेक्स यू ए संत. ध्यानच तुम्हाला एक संतत्व प्राप्त करून देऊ शकतं. भजन आपको भक्त बनाती है, संत नहीं बनाती. भजनामुळे तुम्ही भक्त होऊ शकता, संत होऊ शकत नाही. संत बनने के लिए, सदा संतुष्ट होने के लिए ध्यान का एकमात्र महत्व है बाबा. सदा संतुष्ट होण्यासाठी ध्यानच एकमात्र साधन आहे. भक्ती जी आहे ती भजन तुम्हाला फक्त भक्तच बनवू शकतं, पण संत होण्यासाठी तुम्हाला ध्यान करणंच अत्यावश्यक आहे. सदा संतुष्ट अर्थ का अर्थ है जन्म में भी संतुष्ट, मौत मरण में भी संतुष्ट. सदा संतुष्ट याचा अर्थ असा आहे, संत याचा अर्थ असा आहे की जन्मातही संतुष्ट, मरणातही अतिशय समाधानी. किसी भी अवस्था में हम शोकित नहीं है. कुठल्याच अवस्थेत आपण म्हणजे कुठल्याच अवस्थेचा आपल्याला त्रास होत नाही. ये संत इज ए मॅच्युअर्ड सोल. ए मॅच्युअर्ड सोल बिकम्स ए संत. जो संत असतो तो अतिशय प्रगल्भ असतो आणि जो प्रगल्भ आत्मा असतो तोच संत होऊ शकतो. चलिए हम ध्यान को अपनाएंगे उच्छ्वास निश्वास के साथ एक होकर. चला आपण ध्यानाला जवळ करूया, ध्यानाला आत्मसात करूया. आपल्या आल्या गेल्या प्रत्येक श्वासाबरोबर राहा. कोई ये मंत्र वंत्र नहीं है. कुठल्याही प्रकारचा मंत्र नाही. बस सांसों के साथ एक होते रहना. जो आज बाहर से अंदर आती है और अंदर से बाहर जाता हुआ सांसों के साथ रहना. श्वासाबरोबर एक व्हायचंय. आला गेला प्रत्येक श्वास बघायचा आहे. आत आलेला श्वास, बाहेर गेलेला श्वास. Which is called as Anapanasati in Pali भाषा. पाली भाषेमध्ये त्यालाच आनापानसती असे म्हणतात. We are bringing Anapanasati and Buddhahood back into this present age through PSSM. आम्ही PSSM च्या मधून आनापानसती परत आता इथे आणत आहोत, जे बुद्धांनी शिकवलेले आहे. Through Anapanasati, everybody will automatically become ahimsatmak, shakahari. आनापानसती मधूनच सर्व जण शाकाहारी आणि ध्यानी होणार आहेत. अहिंसा आत्मसात करणार आहेत. तो चलिए 10 मिनट आंखें नहीं खोलेंगे हम और सांसों के साथ रहेंगे. चला पुढची 10 मिनिटं कोणीही डोळे उघडायचे नाहीयेत आणि आपण आपल्या श्वासाबरोबर राहायचंय. कोई मंत्र वंत्र नहीं है. अपने सांसों के साथ एक हो जाइए. बाहर से आती हुई सांस और अंदर से बाहर जाता हुआ सांस. Be with your breath, my dear friends. Be with your normal, natural, easy, soft, simple, tender, peaceful, tranquil breath. कोई भी आंखें नहीं खोलेंगे.
कुठलाही मंत्र म्हणायचा नाहीये. तुमच्या आल्या गेल्या श्वासाबरोबर राहायचं आहे. अतिशय नैसर्गिक, अतिशय शुद्ध आणि अतिशय साधा श्वासाबरोबर आपल्याला राहायचं आहे. केवल 10 मिनट सांसों के साथ दोस्ती तथा सांसों के साथ मस्ती। दोस्ती में आ गए तो ध्यानी बन गए, मस्ती में झूम गए तो योगी बन चुके हैं आप। फक्त 10च मिनिटं श्वासाबरोबरच राहायचं आहे. Be with your breath. No mantra whatsoever. कुठल्याही प्रकारचा मंत्र No नाही. Ram, no Krishna. न राम न कृष्ण. Only you and your breath. फक्त तुम्ही आणि तुमचा श्वास. You are important here, not Ram and not Krishna. राम आणि कृष्ण कोणीच महत्वाचं नाहीये. फक्त तुमचं महत्व आहे इथे. You are your own Ram. You are your own Krishna. Your breath is your guru. Be with your guru. तुम्हीच राम आहात, तुम्हीच कृष्ण आहात, तुम्हीच गुरु आहात. तुम्ही तुमच्या गुरु बरोबर राहा, म्हणजेच तुमच्या श्वासाबरोबर राहा. Become Guru Putra, Shwas Putra, Vayu Putra. आपल्याला श्वास पुत्र व्हायचं आहे, श्वास किंवा वायू पुत्र व्हायचं आहे. The most important thing to understand is that your breath is your guru. So you go to your guru, then only you will become a yogi. Without guru, how can you become a yogi? सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की तुमचा श्वासच तुमचा गुरु आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या गुरुपाशी गेल्याशिवाय योगी कसे व्हाल? Yoga means becoming one. Yogi means becoming one with yourself. अपने आप से मिले तो आप योगी बन चुके हैं. औरों से मिले तो संसारी बने, अपने आप से मिले तो सन्यासी बने. निर्वाण की प्राप्ति होती है. योगा घर में म्हणजे रहते हुए सन्यासी बनिए. औरों के साथ मिलते हुए अपने आप से मिल लीजिए. अपने आप से मिलना है योग कहा जाता है. योगा मीन्स मिलन, अपने आप से मिलन. योग म्हणजे आपल्या स्वतःबरोबरचेच मिलन. योगी झाल्याशिवाय तुम्ही कसं काय इतरांना भेटू शकता? तुम्हाला स्वतःलाच आधी स्वतःला भेटले पाहिजे, मग इतरांना भेटूनच त्याच्यामध्ये तो तुम्हाला आनंद मिळू शकतो. तरच तुम्हाला तो आनंद इतरांनाही भेटण्यामध्ये मिळू शकेल. योगा म्हणजे मिलन, स्वतःच्या श्वासाबरोबरच स्वतःचे मिलन. योगों का निर्वचन है योगा का, युंजते इति योगः. मिलन का बात ही, मिलन का नाम ही योगा. तो चलिए अपने आप से मिलेंगे हम, सांसों के माध्यम से अपने आप से हम मिलेंगे. हम योगी बनेंगे बाबा, संत बनेंगे बाबा, अपने आप से मिलेंगे बाबा. योगा म्हणजेच मिलन. आपण श्वासाच्या माध्यमातून आपल्या स्वतःलाच भेटणार आहोत. आपल्याला संत व्हायचं आहे आणि आपल्याला श्वास हाच आपला गुरु आहे. हे अर्जुन, आप योगी बनिए, यही है कृष्णा की संदेशा, भगवान कृष्णा की. चलो हम भी योगी बनेंगे. कृष्णाचा हाच योगी बनेंगे तो योगी बनते हैं आप. योगी नहीं बनेंगे तो अयोग्य हैं आप, इमेच्योर सोल. योगी झालात तर तुम्ही मॅच्युअर सोल आहात, प्रगल्भ आत्मा आहात. योगी नसाल तर तुम्ही बाल आत्मा आहात. कृष्णाचा हाच संदेश आहे की आधी तुम्ही योगी व्हा.
आखिरी 5 मिनिट. Be with your breath. तुमच्या श्वासाबरोबरच राहा. This lockdown period is intensive meditation period for everybody. हा लॉकडाऊनचा जो पिरियड आहे, हा काळ आहे, हा अतिशय घर में रहें अतिशय और जास्त खूब ध्यान को प्रमाणात अपनावें. ध्यान करण्यासाठी आहे आणि घरीच राहून ध्यान करावं. प्रत्येक व्यक्ति को संत बनना ही है, योगी बनना ही है बाबा. ये भारत देश है. कोई भी आंखें नहीं खोलेंगे. प्रत्येक व्यक्तीला संत व्हायचेच आहे. आखिरी 5 मिनिट. फाइनल 3 मिनिट्स. फायनल 3 मिनिटं. आखिरी 1 मिनिट. बी विथ युअर ब्रेथ. शेवटचा 1च मिनिट तुमच्या श्वासाबरोबर राहा. फाइनल 30 सेकंड्स. शेवटचे 30 सेकंद. सांसों के साथ दोस्ती तथा सांसों के साथ मस्ती. दोस्तानी शुरू हो गई तो ध्यानी बन चुके हैं, मस्तानी में झूम गए तो योगी बन चुके हैं आप. श्वासाबरोबरच दोस्ती आणि श्वासाबरोबरच मस्ती. मस्ती करताना जर तुम्ही मस्ताने झालात तर श्वासाबरोबर तर तुम्ही योगी पण झालात. हे अर्जुन, आप योगी बनिए, अर्थात मस्त बनिए. यही है संदेश ज्ञानेश्वरी का. ज्ञानेश्वरीचा हाच संदेश आहे की हे अर्जुन, तू योगी हो. आखिरी 10 सेकंड. शेवटचे 10 सेकंड. 9, 8, 7, 6, 4, 2, 1, 0. Kindly place your hands on your eyes for 5 seconds. 5, 4, 3, 2, 1, 0. Slowly remove your hands and you may open your eyes, my dear friends. कृपया आपले हात डोळ्यांवर ठेवा 5 सेकंदांसाठी. थैंक यू वेरी मच माय डियर फ्रेंड्स. बहुत बहुत शुक्रिया, धन्यवाद सभी लोगों को, महाराष्ट्र के संतों को, सभी को मेरा प्रणाम.